नमस्कार मित्रांनो, मी धनज्योतमधून धनराज बोलतो. आपण आज आपल्या मित्रांकडे आलो होतो, त्यांची ओळख करून देतोच तुम्हाला. तर त्यांचा कन्सेप्ट खूप भारी आहे मित्रांनो. एक 3 वर्षापासून त्यांनी गावरान पोल्ट्री फार्मचं पण चालू केलेलं आहे आणि त्यांनी ॲग्रो टुरिझम मध्ये एक कन्सेप्ट उभा केला. पहिले ते शेती करत होते, शेतीला जवळ त्यांची एक 40 गुंठे जागा अशी होती का ती काहीच करू शकत नाही. त्यांचं ते डोकं चालत होतं का आपण काय केलं पाहिजे. तर त्यांच्या कल्पना अशी डोक्यात आली की आपण ॲग्रो टुरिझम करून आणि गावचं घरचं जेवण कसं लोकांना देता येईल आणि आपण शेतकरी पण कसं पुढे जाऊ शकतो. एक कन्सेप्ट ती पण त्यांची खूप छान आहे. ती मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो मित्रांनो. तर म्हणजे माझं पण पोल्ट्री फार्म आहे. तुम्हाला तर माहितच आहे, गावरांमध्ये मी प्युअर मध्ये काम करतो आणि त्यांची पण ब्रीड जी आहे प्युअर गावरांमध्ये. तर मी त्या कन्सेप्टनी त्यांच्याकडे आलो. ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्यांचं जे जी त्यांची संकल्पना आहे, ते जो त्यांचं ध्येय आणि उद्देश बघून मला पण थोडस आनंद वाटला की यार, एक शेतकरी ही गोष्ट करू शकतोय. त्यांनी स्टेप बाय स्टेप ती गोष्ट केलेली. आता त्यांची ओळख करून देतो मी पहिले. तर विकास कदम म्हणून ते आहे शेतकरी. तर त्यांचं इथं एक 10 एकर मध्ये हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो आणि खूप सुंदर त्यांनी केला. आता ते स्वतः त्यांची ओळख करून देतील. नमस्कार, मी विकास रामराव कदम, राहणार कोराटे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. दिंडोरी पासून 3 किलोमीटरवर आमचं गाव आहे. तिथं शिवाजी महाराजांनी न्यारी केली होती, त्याच्यामुळे त्या डोंगराला न्यारीचा डोंगर असं म्हणतात. त्याच्या पायथ्याला माझं क्षेत्र आहे. तिथं टेकडी होती एक, तिथं आपण द्राक्ष बागच लावायचं समजा, तर त्याला खर्च जास्त येत होता. तर मग आपण फार्म हाऊस बनवलं. तिथं फार्म हाऊस बनवून तिथं जेवणाची वगैरे सगळी सोय केली. महाराष्ट्र ॲग्रो रुरल टुरिझम मध्ये त्याची नोंदणी केली आणि त्याचा रिस्पॉन्स मला चांगला भेटला एकदम. मग त्याच्यानंतर हळूहळू मग आता मी MTDC मध्ये पण त्याचं नोंदणी केली. समजा मुक्कामी कोणी कस्टमर आले तर त्यांना राहण्याची सोय वगैरे, रूम वगैरे बनवून टेंट मध्ये किंवा रूम मध्ये, नॉन AC रूम आहे, AC रूम आहे आणि जेवणाची क्वालिटी आपली घरगुती व्हेज नॉनव्हेज सर्व मिळतं मित्रांनो त्यांच्याकडे. दोन्ही प्रकारचं व्हेज नॉनव्हेज त्यांचं स्वतःचं कन्सेप्ट त्यांनी असं केलं की त्यांनी बाहेरून कोंबडा कोंबडी जे लागेल कस्टमरची जी रिक्वायरमेंट असली तर ते काय करता, अगोदरच त्याची बुकिंग घेऊन टाकता. का तुम्हाला जर यायचं असेल तर राहण्याची सोय ॲग्रो टुरिझम पद्धतीने त्यांनी करून आणि घरगुती जेवण आहे मित्रांनो, एकदम छान आहे. तुम्ही येऊन करून बघा एक वेळेस. इथं मुक्कामी राहण्याची खूप छान सोय आहे. आजूबाजूला सर्व डोंगर आहे. एक छोटा छान प्रोजेक्ट केलेला आहे, खूप मोठा पण नाही, पण एकदम मस्त केलेला आहे. तर तुम्ही ते बघू शकता. आणि कोंबडा आणि कोंबडी त्यांचं घरगुती स्वतःच आहे. कसा की त्यांनी त्याला घरगुतीच म्हणजे तुम्हाला ती टेस्ट तीच भेटणार आहे. तुम्ही पहिल्यांदा आले कोंबडा तोच त्यांच्याकडून कोंबडा घेतला तर ती टेस्ट लागणार. दुसऱ्यांदी आले तर तीच टेस्ट भेटणार तुम्हाला. म्हणजे कसं होणार आहे की त्यांचं सर्व नियोजन असं आहे की ते गिरणीतलं पीठ, म्हणजे गिरणीतलं पीठ काय असतं, हे मिक्स असतं, डाळी वगैरे सर्व हे मिक्स असतं, ते देता. परत ते स्वतः पण एक फीड स्वतःच तयार करता. आजोला आहे, हायड्रोपोनिक आहे, हे सर्व त्यांनी स्वतः तयार केलं. म्हणजे विकतचं बाहेरचं कोणतंच फीड नाही. आणि कोंबडीला कुठले अंडे देण्यासाठी का तिची वाढ होण्यासाठी हे काय कुठले काही वापरते नाही केमिकल. गावठी कोंबडीला जी पाहिजे खोपी, ती खोपी पण त्यांनी बनवलेली बघा मित्रांनो, एकदम मस्त नॅचरल. दिवसभर ती कोंबडी ना बाहेर असते आणि याच्यात फिरते आणि ते बघा कसं गाव सारखं बनवलेलं आहे. म्हणजे त्या कोंबडीला पण वाटतं का आपण गावात आहे. काय आधुनिक पद्धतीने तो काही विषय नाही ठेवलेला त्यांनी. तर अशा काही गोष्टी करून त्या कोंबडीची टेस्ट खूपच चांगली मित्रांनो. या तुम्हाला कोंबडी पण दाखवतो. आता मित्रांनो, हे रात्रीचं राहण्यासाठी कोंबडीला त्यांनी बनवलेलं आहे पॅक. कसं इकडं वाघ कोल्हा काय आलं तर त्याच्यामुळे त्यांनी फिक्स आणि एकदम पक्क केलेलं आहे. म्हणजे तर कोंबडीला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे आणि नुकसान नाही झाली पाहिजे, त्यामुळे त्यांनी एकदम परफेक्ट शेड बनवलेलं. आता त्याच्यात नियोजन खूप चांगलं बनवलेलं आहे. ही त्यांची स्वतःची ब्रीड आहे, प्युअर गावठी मध्ये. तुम्ही बघा आता छोटे मोठे सर्व म्हणजे इथं जन्म पण इथंच होतं मित्रांनो त्यांच्याकडे स्वतःकडे. आज ही क्वालिटी बघा, प्युअर गावठी आहे. आणि याचं वजन मित्रांनो 2 किलोच्या आसपासच भरतं. जर सुधारित जात असली तर हा मला एका हातात सुद्धा पकडता नसता आला. आणि किती आक्रोश आहे बघा तो. त्याला कळालं का मला कोणीतरी पकडलंय तर गावठी कोंबडा हा लयच आक्रोश करतो. आणि याची चव खूप चांगली मित्रांनो, एकदा येऊन खाऊन बघा तुम्ही.
छोटा पक्षी जो जन्माला येतो मित्रांनो, तर 1 दिवसापासून तर 30 दिवसापर्यंत ते त्याला याच्यात ठेवतो. आता ते बनवलं कसं आहे बघा मित्रांनो, त्याला हाईट कमी दिलेली आहे आणि एक 10 बाय 10चा एक रूम बनवलाय मस्त, म्हणजे त्याला उब देता येते लाईट देऊन. आता मध्ये बघा ते दाखवते, हा छोटा पक्षी त्याला सुद्धा बसण्याची सोय केलेली आहे आणि त्याचं संगोपन त्याला लाईट देऊन त्याला जे टेम्परेचर पाहिजे 30-32 डिग्री तर ते त्यांनी मेंटेन करून पाण्याची खाद्याची सोय मस्त ऑटोमॅटिक करून आणि केलेलं आहे. आणि हे फक्त एक शेतकऱ्याचा फार्म आहे हा मित्रांनो. 1 ते 30 दिवसाचा पक्षी कुठे ठेवला पाहिजे, त्याच्यानंतर तो कुठे आणला पाहिजे, त्याच्यानंतर कुठे, आणि मग नंतर फ्री रेंज मध्ये कसं तुम्ही शिफ्ट करायचं ते सर्व नॉलेज त्यांचं स्वतःचं वैयक्तिक नॉलेज आहे. त्यांनी कुठे बघून का काही गोष्टी करून नाही केलेल्या. त्यांनी आज 3 वर्ष झाले त्यांना या बिझनेस मध्ये आणि त्यांनी स्वतःचं डोकं लावून ही गोष्ट केलेली. याच्यातून आम्ही सुद्धा शिकलो मित्रांनो की अशा गोष्टी आपण करू शकतोय. तर चला आपण आता हॉटेलचा विषय बघू कसा आहे. तर मित्रांनो त्यांच्याकडे फ्री रेंज मध्ये पण त्यांनी आंबाच लावलेला आहे आणि थोडासा शेवगा लावलेला आहे. एकदम नॉर्मल कोंबडीला जेवढं खायला पाहिजे तेवढाच शेवगा लावलेला आहे. हे कन्सेप्ट खूप भारी आहे. आम्ही पण तेच सांगतो तुम्हाला, तेच केलं पाहिजे मित्रांनो. आणि प्लस म्हणजे आंबा आलेला आहे आता, आणि हा आंबा त्यांच्या हॉटेलला कैरी म्हणून यूज केला जातो. तर तुम्ही हॉटेलला जर आले तर तुम्हाला कैरी खायला पण त्यांची घरचीच मिळेल मित्रांनो. हे खूप मोठं बेनिफिट आहे त्यांच्याकडे. शेतकऱ्यांनी हा कन्सेप्ट केलाय म्हणजे शेतकऱ्याच्याच शेतामधलं खूप काही गोष्टी तुम्हाला मिळतात मित्रांनो. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या रेस्टॉरंटला जाण्यापेक्षा एकदा अॅग्रो टुरिझमला भेट देऊन अॅग्रो टुरिझमची टेस्ट घ्या मित्रांनो का कशी असते. तर खूप चांगली आहे. मी एक वेळेस त्यांच्याकडे शाकाहारी मध्ये जेवण केलं होतं तर खूपच चांगली क्वालिटी दिली होती त्यांनी. त्यामुळे मला असं वाटलं की एक आपण व्हिडिओ बनवून तुमच्या सेवेसाठी पाठवलं पाहिजे, कारण ही अशी चांगली चव आणि टेस्ट ही फक्त शेतकरी देऊ शकतो. आणि हे सर्व अॅग्रो टुरिझम हे आहे हे निवड शेतकऱ्याचं आणि शेतकऱ्याच्याच संकल्पने उभं झालेलं आहे. त्यामुळे खूप चांगलं येऊ शकता एक वेळेस. आपण आता वरती बघू हॉटेल.